मित्रांनो, शालिनी भक्ती सागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। श्री अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ। मित्रांनो, स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी मी प्रार्थना करते आणि आज ह्या कार्तिक महात्म्य अध्यायाला सुरुवात करते। तर मित्रांनो, जास्तीत जास्त जणांनी कार्तिक महात्म्य अध्यायाचे करायचे, कारण ह्या कार्तिक मासमध्ये जेवढे पुण्य, जप, तप, हवन, दीपदान, तुलसीची पूजा करणार आणि लवकर उठून ब्रह्ममुहूर्तामध्ये उठून स्नान करणार, तर एवढा प्रयाग तीर्थ, पुष्करणी तीर्थ, काशी गंगा स्नान केल्याचे पुण्य एवढ्या कमी समयमध्ये, कमी टाईममध्ये तुम्हाला या कार्तिक महिन्यात मिळणार आहे। तर कार्तिक महिन्यात हे अध्याय महात्म्य श्रवण करण्याचे करावे। तुम्ही कुठून, कोणत्या गावाहून माझं ह्या महात्म्य ऐकत आहे तर गावाचं नाव कमेंट्स करून माझा आत्मविश्वास वाढवण्याचं करायचं आणि जास्तीत जास्त जणांना शेअर नक्की करा। आपण देवी भागवत पुराणचे आता 4च भाग राहिलेले, तर ते 4 भाग पण मी आता टाकून देईल तुम्हाला, रोज येत जातील ते पण। आणि त्याची सांगता तर माझे 4 व्हिडिओ संपूर्ण झालेले, सांगता मीने करून घेतली पौर्णिमेच्या दिवशी, सत्यनारायण वगैरे करून नैवेद्य देऊन मीने त्या पुराणची सांगता करून घेतली आहे। पण तुम्हाला ते अध्याय 4 दिवसपर्यंत अजून ऐकायचे, म्हणजे तुमचं पण संपूर्ण देवी भागवत पुराण ऐकलं जाईल। कारण मला ह्या कार्तिक मासचे अध्याय करायचे होते, त्यासाठी मीने ते माझे संपूर्ण करून घेतलेले। एक रोज तुम्हाला देवी पुराण पण येऊन जाईल, पण आपल्याला हे कार्तिक मासचे महात्म्य सुद्धा ऐकायचे। तर मित्रांनो, जास्तीत जास्त जणांनी तुळशीची पूजा करा। नाही कुठला वेळ भेटला तर एक दीप रोज तुळशीला लावा, तुळशीला पाणी टाका। तुम्हाला माहिती ना, देवी पुराणमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं तुळशी कशी जन्म झालेला आहे तुळशीचा आणि कशी उगवली आणि तुळशीची पूजा केल्याने काय काय फळ मिळतं। तर या कार्तिक महिन्यात संपूर्ण फळ या तुळशीपासूनच, जो तुळशीची पूजा करतो, एक दिवा लावतो, आवळा अर्पण करतो, आवळ्यावर ठेवून तुळशी वात लावतो, तुळशीला एक वात लावतो, तरी सुद्धा आपल्याला लक्ष्मीची प्राप्ती तुळशीच्या पूजेनेच होते। तर आपल्याला तुळशीची पूजा आणि स्नान लवकर उठून करायचे। जास्तीत जास्त जणांनी हे नक्की करा। तर आता आपण या अध्यायांना सुरुवात करूया। श्री गणेशाय नमो नमः। श्री गणेशाय नमो नमः। एकदा नारद देवादिदेव भगवंताच्या दर्शनाकरिता स्वर्गलोकाहून द्वारकेस गेले। नंतर भक्तीने कृष्णाची पूजा करून कृष्णाला एक पारिजातकचे फूल देते झाले। कृष्णांनी ते फूल घेऊन रुक्मिणीला दिले। इतक्यात नारदांनी त्वरेने जाऊन ती सर्व हकीकत सत्यभामाला सांगितली। मग भगवान कृष्ण सत्यभामाच्या गृही गेले। तो आपली प्रिया दुखीत होऊन एकीकडे बसली आहे असे त्यांनी पाहिले। तेव्हा भगवान हसून म्हणाले, हे प्रिये, तुला कशापासून दुःख झाले ते मला सांग। तेव्हा रागाने जिचे होठ थरथर कापत आहे अशी सत्यभामा म्हणाली की, पारिजातकचे फूल मला न देता तुम्ही रुक्मिणीला का दिले? तेव्हा वासुदेव बोलले की, तूही माझी आवडती आहे, तुलाही मी पारिजातकचे पुष्प देईन। नंतर पारिजात वृक्ष आणण्याकरिता सत्यभामेसह वर्तमान गरुडावर आरोहण करून स्वर्गलोकात जाऊन इंद्राज जिंकून तेथील पारिजात वृक्ष उपटून घेऊन द्वारकेस आले आणि सत्यभामाला म्हणाले, हा पारिजात वृक्ष तुझे घे, तुला घे, तूच मला फार प्रिय आहेस, घे, मी तुझ्यासाठी हे पारिजातकचं वृक्ष आणलं आहे। पुढे एकदा सत्यभामा मुनिश्रेष्ठ नारदाला म्हणाली की, हे नारदा, जेणेकरून श्रीकृष्णाचा व माझा केव्हाही वियोग होणार नाही असा काही मला उपाय सांगा, की माझ्या आणि कृष्णाची नेहमी सोबतच राहो, असं काहीतरी मला उपाय सांगा। तेव्हा नारद सत्यभामाला म्हणाले, जे दान करावे त्याचेच उपभोग मिळतो, याकरिता कृष्णच दान दे, म्हणजे तुझा व त्याचा वियोग कधीच होणार नाही। बरे हाय, असे म्हणून सत्यभामाने नारदाला कृष्ण दान दिला, कृष्णाची मूर्ती दान दिली। नंतर कृष्णाच घेऊन निघाले। तेव्हा सत्यभामा नारदास म्हणाली की, तू याच लोकी मला कृष्णाचा वियोग केलास, पण परलोकी त्यांची प्राप्ती कशी होईल? तेव्हा नारद हसून म्हणाले, जर तराजूमध्ये श्रीकृष्णास तोलून त्यांचे भारेभार सोने मला देशील तरी मी याला परत देतो। तेव्हा सत्यभामाने श्रीकृष्णाच्या आज्ञेने एक तुलसीपत्र आणून तराजूत टाकले व त्या तुलसीपत्राचे बरोबर भक्तवत्सल्य कृष्णाचे वजन झाले व तेवढे तुलसीपत्रच नारदांनी घेतले व भगवंताची स्तुती करून नारद स्वर्गलोकास गेले। नारद कृष्णास विचारून गेल्यानंतर
आनंदाने, जिचे नेत्र प्रफुल्लित झाले आहेत, अशी सत्यभामा कृष्णाला म्हणाली, मी धन्य आहे, कृत्य आहे, माझे जन्म सफल आहे, माझे जन्मदाता आई बापही धन्य आहेत, ज्यांनी मला त्रैलोक्यात दैववती अशी उत्पन्न केली, कारण तुम्हाला तुमचा 16,000 स्त्रियांमध्ये मीच प्रिय आहे, म्हणूनच मी भगवान कल्पवृक्षासह यथाविधी नारदास दान दिला. पृथ्वीवरील लोक केवळ ज्याची वार्ताही जाणत नाही तो प्रत्यक्ष कल्पवृक्ष पारिजात माझ्या अंगणात आहे. त्रैलोक्यपती देवाची मी अतिप्रिय आहे, म्हणून तुम्हाला थोडे विचारावे अशी इच्छा आहे. जर तुम्ही माझे प्रियकर असाल तर विस्ताराने सांगा, म्हणजे ते मी ऐकून पुन्हा आपले हित करेन, म्हणजे त्या योगाने कल्पपर्यंत तुमचा व माझा वियोग होणार नाही. सूत म्हणाले, असे प्रियेचे वाक्य ऐकून कृष्ण हसले व तिचा हात धरून कल्पवृक्षाखाली आले व सेवक लोकांना दूर केले. प्रियेच्या अतिप्रिताने संतुष्ट होऊन रोमांचित असे भगवान कृष्ण हसत सत्यभामेस हाक मारून म्हणाले, हे प्रिये, 16,000 स्त्रियांमध्ये तूच एक मला प्राणाप्रमाणे अतिप्रिय आहेस. तुझ्याकरता इंद्राशी व सर्व देवांशी मी विरोध केला. तू पूर्वी कोणती इच्छा केलीस ती चमत्कारिक गोष्ट ऐक. सूत म्हणतात, श्रीकृष्ण सत्यभामाची इच्छा पूर्ण करण्याकरता गरुडावर बसून जेव्हा इंद्र लोकास गेले व इंद्रापाशी कल्पवृक्ष मागितला, तेव्हा इंद्र देत नाही म्हणाला. तेव्हा गरुड रागावून त्याकरता युद्ध करू लागला. गरुडाने गोलोकी गायीबरोबरही युद्ध केले. त्यावेळी त्याच्या चोचीने तुटून गायीचे कान व शेपूट व रक्त भूमीवर पडले. त्या तिहीपासून 3 वस्तू झाल्या. कानांपासून तंबाखू, शेपटांपासून गोमी व रक्तांपासून मेंदी झाली. मोक्ष इच्छरणाने या 3 वस्तू दूर कराव्यात, सेवन करू नयेत. गायीने रागाने गरुडा शिंगांनी प्रहार केला, तेव्हा गरुडाची 3 पिसे पृथ्वीवर पडली. एक पासून नीलकंठ भारद्वाज, दुसऱ्यापासून मोर व तिसऱ्यापासून चक्रवाक उत्पन्न झाले. या तिन्हींच्या दर्शनाने शुभ फळ मिळते. जो कोणी या तिघांचे दर्शन करतो त्यांना काही पण शुभ काम होते. याकरता ही गोष्ट तुला सांगितली. गरुडाच्या दर्शनाने जे फळ यांच्या दर्शनाने मनुष्यास मिळते ते वैकुंठ लोकची प्राप्ती होते. हे प्रिय, जे देता येत नाही, करिता येत नाही किंवा सांगता येत नाही, सर्व तुझं करता मी करीतो, तर तुझा प्रश्न कसा सांगणार नाही? तुझ्या मनात असेल ते विचार. सत्यभामा म्हणाली, मी पूर्वी दान, व्रत किंवा तप काय केले होते की ज्याच्या योगाने मी मनुष्य असून मनुष्यापेक्षा श्रेष्ठ झाले व तुमची अधोगी पत्नी होऊन गरुडावर बसून तुमच्या बरोबर इंद्रादिक देवताच्या स्थानाला जाते. म्हणून विचारते की पूर्वी मी काय पुण्य केले, पूर्वजन्मी मी कोण होते, कोणाची कन्या होती ते सांगा. कृष्ण म्हणतात, चित्त देऊन ऐक. पूर्वजन्मी तू काय व्रत केलेस ते सांगतो. कृतयुगाच्या शेवटी मायापुरीमध्ये अत्री गोत्री देव शर्मा या नावाचा ब्राह्मण राहत होता. तो वेदांग पडलेला असून सूर्याचे व्रत करणारा, अग्नी व अतिथी यांची सेवा करणारा असा होता. तो नित्य सूर्याची आराधना करणारा असल्या कारणाने प्रत्यक्ष सूर्यासारखा तेजस्वी होता. त्याला वृद्धपणी गुणवती नावाची मुलगी झाली. त्याला पुत्र नसल्यामुळे आपला चंद्र नामक शिष्याला ती मुलगी देऊन त्याला मुलाप्रमाणे मानित होते व तो शिष्य त्याला बापाप्रमाणे माने. ते दोघं कोणी एके दिवशी दर्भसमिधा आणण्याकरता अरण्यात गेले व हिमालयाचे पायथ्याचे वनात इकडे तिकडे फिरू लागले. इतक्यात त्यांनी भयंकर राक्षस येत आहे असे पाहिले व भयाने घाबरून पडण्यास असमर्थ झाले असता त्या दुष्ट यमासारख्या भयंकर राक्षसाने त्या दोघांस ठार मारले. त्या क्षेत्राच्या पुण्याने व त्यांच्या धर्मशीलपणाने त्यांना माझ्या पार्षदगणांनी वैकुंठास नेले. त्यांनी आमरण सूर्याची पूजा वगैरे करून जे पुण्य केले तेने करून मी प्रसन्न झालो. शंकर, सूर्य, गणपती, विष्णू हे देवी यांचे उपासक आहे. जो भी या पंचदेवतांची पूजा या बोलतो या श्रवण करतो त्यांना पंचनद्यांची पुण्यफळाची प्राप्ती होते. जसे मेघाचे पाणी अखर समुद्रासच मिळते त्याप्रमाणे मलाच येऊन मिळतील. मी एकच असून नावांनी कृतींनी 5 प्रकारचा झालो आहे. जसे एखाद्या व्यक्तीला देवदत्ताला त्याचे पुतणे, भाचे, नातू, मुलगे वगैरे निरनिराळ्या काका, मामा इत्या नावांनी हाक मारतात, तसेच मला हाक मारतील. पुढे ते दोघे वैकुंठात राहणाऱ्या, विमानात बसून फिरणाऱ्या, माझ्याप्रमाणे रूप धारण करणाऱ्या, माझ्याजवळ राहणाऱ्या दिव्य स्त्रिया व चंदनादी भोग भोगणारे असे झाले आहे. तर इथे श्री पद्यपुराणे कार्तिकम प्रथम अध्याय संपूर्ण झालेला आहे मित्रांनो. तर इथे आपला हा कार्तिकचा पहिला अध्याय समाप्त झालेला आहे. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. कमेंट्स करून नक्की सांगा तुम्हाला माझा हा अध्याय कसा वाटला आणि माझा आत्मविश्वास वाढवण्यासाठी लाईक, कमेंट, सबस्क्राईब, शेअर करा. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः.